पॅराग्लायडिंग करताना विमानाची पॅराशूटला धडक बसली आणि पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं। ऑस्ट्रियामधील श्मिटनहोहे ही पर्वतरांग पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे। 23 मेच्या दुपारी सॅब्रिना या तिथे पॅराग्लायडिंगचा अनुभव घेत होत्या। त्या हवेत असतानाच अचानक एक लहान विमान त्यांच्या पॅराशूटला धडकलं। ही धडक इतकी जोरदार होती की सॅब्रिना यांच्या मेन पॅराशूटचे हवेतच तुकडे झाले। मुख्य पॅराशूट फाटल्यामुळे सॅब्रिना यांचा पॅराशूटवरचा ताबा सुटला आणि त्या अत्यंत वेगाने गोल गोल फिरत जमिनीच्या दिशेने कोसळू लागल्या। काही वेळात त्यांनी स्वतःला सावरत हवेतच इमर्जन्सी पॅराशूट ओपन केलं। इमर्जन्सी पॅराशूट वेळेत उघडल्यामुळे त्यांचा खाली पडण्याचा स्पीड थोडा कमी झाला। जमीन जवळ येताच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी पाय वर केले आणि त्या थेट एका मोठ्या झाडावर जाऊन आदळल्या। या भीषण अपघातात सॅब्रिना यांना दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच ऑस्ट्रियन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। दुसरीकडे धडक देणाऱ्या विमानाचा पायलट पूर्णपणे सुरक्षित असून त्याने विमानाचं सेफ लँडिंग केलंय अशी माहिती समोर आली। तसंच विमानाने हवेतच वळण घेतल्याने ही टक्कर झाल्याचं विमान अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर तिकडे सॅब्रिना यांनी पोस्ट करत मी अजूनही जिवंत आहे यावर माझा विश्वास नाही असं म्हटलंय। दरम्यान घडलेली ही घटना सॅब्रिना यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।